नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आज आहे 15 ऑगस्ट आणि आपण आलो आहे आंबेर इथे आपल्या मराठी शाळेत. तर बघूया कसा काय आहे प्रोग्राम तो. चला. मातरम जय किसान जय किसान फोटो मध्ये बघू ए तुम्ही तर आता बघ शूटिंग वाल्या खास गोड मागवले मी आता. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या निमित्ताने आपण आपल्या शाळेच्या प्रांगणात जमलो आहोत. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री फर्नांडिस सर ध्वजारोहण करतील. आपण आपल्या शाळेचे ध्वजारोहण करू.
लोगों को समझ सको तो, हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी, जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी। हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी, जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी। अपनी छतरी तुमको दे दे कभी जबर से पानी, कभी नए पैकेट में बेचे तुमको चीज पुरानी। फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी, उल्टी सीधी कैसी भी है अपनी यही कहानी। थोड़ी हम में होशियारी है, थोड़ी है नादानी, थोड़ी हम में सच्चाई है, थोड़ी बेईमानी। फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। नमन करूया तिरंग्याच्या साक्षीने, भारत मातेचा जय जयकार करूया, भारत मातेचा जय जयकार करूया। आदरणीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्याध्यापक, सर्व पालकवर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपणांना सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आजचा प्रत्येक दिवस भारतीयांच्या जीवनातील अत्यंत अभिमानाचा आणि एकत्र आलो आहोत। 15 ऑगस्ट 1947 हा भारताच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिलेला असा दिवस आहे। या दिवशी आपल्या भारत देशाने अनेक वर्षांच्या परकीय सत्तेच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वातंत्र्याची पहाट अनुभवली। त्यामुळे 15 ऑगस्ट हा केवळ उत्सवाचा दिवस नसून आपल्या स्वातंत्र्याची किंमत आणि त्यामागे संघर्ष आठवण्याचा दिवस आहे। आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळालेले नाही। असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशासाठी संघर्ष केला, अनेकांनी तुरुंगवास भोगला, अनेकांनी आपल्या सुखाचा त्याग केला आणि अनेक वीरांनी देशासाठी आपले जीवन अर्पण केले। महात्मा गांधींचे अहिंसक आंदोलन, लोकमान्य टिळकांचा स्वराज्याचा विचार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे धैर्य, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे बलिदान, तसेच चंद्रशेखर आझाद यांचा पराक्रम आणि ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान आपण कधीही विसरू शकत नाही। आज आपण या सर्व महान स्वातंत्र्य वीरांना मनपूर्वक अभिवादन करूया। देशाप्रती जबाबदारी, संविधानाचा आदर, एकता, बंधुभाव आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची भावना। आजची मुले म्हणजे उद्याचे भारताचे नागरिक आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन, शिस्त पाळून, पर्यावरणाचे रक्षण करून, स्वच्छता राखून आणि प्रामाणिकपणे आपली कर्तव्ये पार पाडून देशाच्या विकासात योगदान दिले पाहिजे। आपल्या देशाची खरी ताकद ही आपल्या विविधतेत दिसून येते। वेगवेगळ्या भाषा, धर्म,
माझ्या पाठून म्हणायचं सगळ्यांनी. मी सर्व महिलांना समानतेने, आदराने आणि संवेदनशीलतेने वागण्याची आणि माझ्या सहकार्यांनाही याच भावनेने आणि कटिबद्धतेने काम करण्यासाठी प्रोत्साहित करण्याची प्रतिज्ञा करते. मी पॉश कायदा, पॉश धोरण आणि शी बॉक्स पोर्टल बाबत जागरूकता निर्माण करण्याची आणि त्यांचे पूर्ण प्रामाणिकपणे व निष्ठापूर्वक पालन करण्याची प्रतिज्ञा करते. मी एक सुसंवादी, सन्माननीय आणि आदरयुक्त कार्यक्षेत्र तयार करण्यासाठी आणि ते अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने सकारात्मक आणि निरंतर प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा करते. जय हिंद.